नमस्कार, मी श्रद्धा. आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज. नवरात्र विशेष भागामध्ये नवदुर्गा या कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गावच्या ग्रामसेविका सौ नीलम कुंजीर धावत्रे यांना. नमस्कार मॅडम. नमस्ते. काय सांगाल, तुमचा कसा सुरू झाला हा ग्रामसेविकेचा प्रवास? काय सांगाल तुम्ही याविषयी? माझं बालपण तसं माझं जन्मगाव वाघापूर, म्हणजे मी पुरंदर तालुक्यातलीच कन्या आहे. आणि माझं जन्मगाव वाघापूरमध्ये माझं शिक्षण 3री पर्यंत झालं. आणि त्याच्यानंतर मग मुंबईला वडील असल्यामुळे मग 4थी ते 9वी पर्यंत शिक्षण तिकडे झालं. आणि 10वीला मग काही कारणास्तव आम्ही गावाकडे आल्यामुळे मग 10वीचं 1 वर्ष फक्त मी वाघापूरला झालं. त्याच्यानंतर परिस्थितीमुळे का होईना पण डिप्लोमा करायचा. आमचे एक क्लास टीचर होते फडके सर म्हणून, तर त्या सरांच्या प्रेरणेने त्यांनी सांगितलं की तुला जर गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा असेल तर सोपा आणि पटकन नोकरी मिळणार, मग तू हा डिप्लोमा करायचा झडपीनं. म्हणजे नोकरीच्या उद्देशानेच खरं ह्या क्षेत्रामध्ये आले होते. आणि त्यांनी सांगितलं म्हणून मग 10वी नंतर लगेचच मी डिप्लोमा ऍडमिशन घेतलं आणि 2 वर्ष डिप्लोमा केला. माझ्या भाऊला माझं आहे ना तिथंच केला. ते पण सरकारी ह्याच्यामध्ये नंबर लागला, त्याच्यामुळे मग घेतला ऍडमिशन आणि डिप्लोमा पूर्ण केला. डिप्लोमा केल्यानंतर मग हॉर्टिकल्चरचं केलं मी. BSc हॉर्टी केलंय मी ह्याच्यातून YCM थ्रू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ असताना त्याच्यातून केलंय. आणि 12वीची परीक्षा पण त्याच्यानंतरच दिली. मग 11वी केलीच नाही, म्हणजे कॉलेज लाईफ केलंच नाही, फक्त डिप्लोमा करून डायरेक्ट मग त्याच्यानंतर नोकरी पण करत होते. 18 वर्ष पूर्ण होते त्याच्या आधीच नोकरी पण करत होते. आणि त्याच्यानंतर मग नोकरी मला 2008 मध्ये लागली. म्हणजे 2002ला माझा डिप्लोमा पूर्ण झाला. त्याच्यानंतर जाहिराती सुटल्या होत्या, पण 18 वर्ष पूर्ण नसल्यामुळे मला काय म्हणजे तिथे नाही मिळालं. मग 2008ला मला हा जॉब मिळाला. माझं लग्न 2004ला झालं. म्हणजे मी 18 पूर्ण झाले आणि लगेचच लग्न करून दिलं, कारण शिक्षण पण पेंडिंग नव्हतं राहिलं आणि जॉब पण करत होते, त्याच्यामुळे मग ते पण झालं. म्हणजे खरं मला मिळाली ह्या डिप्लोमाला जाण्याची मला हे मिळाली, प्रेरणा मिळाली ती आमच्या कास्टरकडून. आता ते नाही येत आहेत, पण त्यांची आठवण माझ्या आयुष्यभर आहे. ग्रामसेविका म्हणून गावच्या विकासासाठी तुम्ही कोणते महत्वाचे प्रकल्प हाती घेतलेत, काय सांगाल त्याविषयी? तर ग्रामसेविका म्हणून मला सुरुवातीला मला माहित नव्हतं की ह्या नोकरीमध्ये नक्की काय काय असतं. पण नोकरी मिळाल्यानंतर कळालं की माणूस जन्माला आल्यापासून ते माणसाचा मृत्यू होईपर्यंत सगळ्या नोंदी ह्या ग्रामपंचायतकडे किंवा ग्रामसेवक म्हणून आमच्याकडे होत असतात. आणि ह्या नोकरीमध्ये काम करण्याची खूप संधी आहे. म्हणजे अगदी तुम्ही समाजातल्या तळागाळातल्या गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा मदत करू शकता ह्या नोकरीच्या माध्यमातून. आणि ह्या नोकरीत आल्यानंतर अगदी स्वच्छ भारत मिशन असेल किंवा स्मार्ट ग्राम असेल. स्मार्ट ग्राम माझ्याकडे म्हणजे मी पुरंदर तालुक्यात येण्याच्या अगोदर 2008ला माझं जॉईनिंग आहे. 2008 ते 2020 पर्यंत मी दौंड तालुक्यात काम केलं आणि 2020 मध्ये मी पुरंदर तालुक्यात आले. तर त्याच्या अगोदर माझ्याकडे ज्या पंचायती होत्या तिथे सुद्धा मला जेवढं शक्य होईल तेवढं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलाय. तर तालुक्यातली पहिली स्मार्ट ग्राम पंचायत होती गलांडवाडी ग्रामपंचायत, ती सुद्धा आम्ही तिथे केली होती. म्हणजे ते गाव माझ्याकडे 1 वर्षासाठीच होतं. आमदार राहुल दादा फुल आहे, त्यांनी ते गाव दत्तक घेतलेलं होतं आणि त्या काळासाठी ते माझ्याकडे दिलं होतं. आणि त्यावेळेस ते स्मार्ट ग्राम करण्याची माझी संधी मला या नोकरीच्या निमित्ताने मिळाली. त्याच्यानंतर वाखारी म्हणून एक पंचायत आहे, दौंड तालुक्यात हायवेलाच आहे. तर तिथे सुद्धा आम्ही वेगवेगळे उपक्रम तिथे हाती घेतले होते. आणि त्या पंचायतीत सुद्धा एक डिजिटल पंचायत ISO पंचायत करण्याचा मान सुद्धा म्हणजे त्या पंचायतीला तालुक्यातला पहिला मिळाला होता मला. आणि अगदी आयुक्तांपासून ते CO साहेबांपासून सगळ्यांच्या व्हिजिट त्या पंचायतीला असायचे. म्हणजे एक चांगलं काम असल्यामुळे म्हणजे सगळ्यांचं असायचं तिथं. साहेबांचं पण असायचं की नाही, हा करशील ते तू. मी घेत नव्हते, म्हणजे ती पंचायत हायवेला आहे, नको मला घरचं सगळ्या जबाबदाऱ्या मुलं यामुळे नको म्हणायचे. पण साहेब म्हटले काय नाही करशील, म्हणजे त्यांनी विश्वास दाखवला आणि तो विश्वास पूर्ण करण्याची जबाबदारीच आपल्यावरती येते. एखादी जबाबदारी एखाद्या अधिकाऱ्याने टाकली तर ती आपल्यावरती असल्यामुळे ऑटोमॅटिकली आपण ते करत राहतो. पण त्यावेळेस उलट मुलं वगैरे सगळी लहान असतील तरी पण घरच्यांचा, सासूबाईंचा मुख्यतः मला खूप मोठा सपोर्ट. म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या शिकलेल्या नाही आहेत अजिबात, तरी सुद्धा त्यांना असं वाटायचं की माझी मुलं नाही आहेत गव्हर्नमेंट जॉबमध्ये, तर मला सुना असावेत. म्हणजे त्यामुळे आम्ही दोघी सुद्धा, म्हणजे माझी जाव आहे छोटी ती आणि मी, आम्ही दोघी सुद्धा लग्नानंतर सर्व्हिसला लागलो आणि दोघी गव्हर्नमेंट सर्वंट आहोत. आणि आमच्या दोघींचे मिस्टर प्रायव्हेट जॉबलाच आहेत. त्यामुळे त्याचं सगळं श्रेय मी इव्हन त्यांना दिले. त्यांचं सहकार्य आहे म्हणून आज इतक्या छान पद्धतीने या क्षेत्रात काम करू शकता. खरंच हे काम करत असताना तुम्हाला एखादा अनुभव आला असेल की नाही बाबा, एक महिला म्हणून तुम्हाला अनुभव आला असेल, काय सांगाल? महिला म्हणून वेगळा असा वाईट तर अनुभव मला म्हणजे ह्या नोकरीत आजपर्यंत कधीच आला नाही. आले असतील तर ते चांगलेच अनुभव की म्हणजे गावाने सुद्धा सहकार्य केलेलं असतं. कधी कधी काय होतं की नोकरीच्या सुरुवातीच्या टप्प्यावरती, म्हणजे जेव्हा आपली मुलं वगैरे लहान असतात तर त्यावेळेस आपल्याला असं वाटत असतं ना की वेळ नसतो द्यायला किंवा मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नसतं. तर त्यावेळेस
म्हणजे गावाने सुद्धा सहकार्य केलेलं असतं आपल्याला, की कधीतरी आपल्याला लवकर जावं लागतं किंवा कधी कधी उशीर होतो घरी जायला. मग यावेळेस आपल्याला घरचं तर 100% सहकार्य लागतंच. आणि ही नोकरीच अशी आहे की कधी कधी सुट्टीच्या दिवशी सुद्धा कामाला यावं लागतं. त्यामुळं म्हणजे वाईट अनुभव नाही असे आलेले, पण चांगले आहे. ग्रामसेविका म्हणून काम करत असताना तुम्हालाही बरीच आव्हानं येत असतील, काय सांगाल त्याविषयी? ग्रामसेविका म्हणून काम करताना आव्हानं तर आहेतच. म्हणजे अगदी आपल्याला सुरुवातीला 4 लोकांशी सुद्धा बोलण्याची सवय नसते आणि सगळ्यात मोठं आव्हान तर तेच असतं की तुम्हाला सगळ्या गावात राहून म्हणजे त्या गावात राहून त्या गावातल्या लोकांना एकत्र घेऊन तुम्हाला पुढे जायचं असतं. म्हणजे तुम्ही एकटं काहीच नाही करू शकत. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे बाकीच्या नोकऱ्या पण आहेत सरकारी, पण त्या नोकरीमध्ये आणि ह्या नोकरीमध्ये हा फरक आहे की तुम्हाला पदाधिकाऱ्यांशी संपर्क आहे तुमचा जास्त. म्हणजे तुम्हाला त्यांना एकत्र घेऊन चालायचे आणि त्यांना बरोबर घेऊन तुम्हाला गावाचा विकास करायचा. आणि विकास ही खूप मोठी संकल्पना आहे. म्हणजे आपण ती न थांबणारी प्रक्रिया आहे की आज तुम्ही हे काम केलं तर उद्या तुम्हाला परत दुसरं काम पुढे आलेलं असतं. म्हणजे रोज नवीन आहे की एखादी नोकरीचा कसा साचा ठरलेला असतो की तुम्हाला आज हे काम करायचं, ही फाईल कंप्लीट करायची, संपवायची. ह्या नोकरीचं तसं नाही. तुम्हाला रोज नवीन. आणि शिवाय गावातले सगळे विभाग म्हणजे अगदी शिक्षण असू द्या, आरोग्य असू द्या किंवा अंगणवाडी असू द्या, जो गावातला प्रत्येक घटक किंवा प्रत्येक संस्था ही म्हणजे जसं जिल्हा परिषदचे सीओ साहेब असतात त्यांच्या अंतर्गत सगळे विभाग असतात, तसं गावातला ग्रामपंचायत हा मुख्य घटक असतो. आणि त्या सगळ्या बाकीच्या विभागांना घेऊन तुम्हाला चालायचं असतं. त्याच्यामुळे म्हणजे आपण एका घरात राहतो तिथे सुद्धा खूप प्रकारचे लोक असतात. त्यांची मतं नाही जुळत तर ह्या सगळ्यांना घेऊन ते जुळवणं ही एक आणि हे एक महिला ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकते. आणि खरंच हे आदर्श ग्रामपंचायत कशी असावी याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण हे देऊ शकतो. नक्कीच. मॅडम, या क्षेत्रात आल्यापासून या गावात तुम्ही काम केल्यापासून नवनवीन उपक्रम राबवले तुम्ही. कोणते नवनवीन उपक्रम तुम्ही हाती घेतले? आता माझ्याकडे गुरवळे आणि सिंगापूर या 2 गावांचा पदभार आहे. तर गुरवळीत आल्यानंतर म्हणजे त्या पंचायतीत अगदी मला बसायला सुद्धा एक साधी लाकडाची खुर्ची म्हणजे इथून सुरुवात मला त्या गावाची करावी लागली. आता सिंगापूरचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलंच आहे, तुम्ही आता बघतायच. पण गुरवळीत गेल्यानंतर पहिला आम्ही स्मार्ट ग्रामपंचायत ती पण केली आम्ही. आणि त्याच्यामध्ये मग नंतर आता पण मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान हा जो उपक्रम शासनाने घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या दोन्ही गावं घ्यायची. म्हणजे बीडीओ मॅडमनी स्वतः मला सांगितलं येऊन की नाही मॅडम आपण तुमची दोन्ही गावं घेऊयात म्हणून. म्हणजे त्यांनाही विश्वास वाटलाच असेल कदाचित की हा नाही करू शकतो आपण म्हणून. तर ही दोन्ही गावं ह्या स्पर्धेमध्ये घेऊन ह्यातलं एक तरी गाव मला कमीत कमी पुढे न्यायचं म्हणजे असं माझं स्वप्न आहे. आणि 100% गावातले लोक त्याला साथ देतील असा मला विश्वास पण आहे. बघूयात आता किती काय काय होतंय तसं. ग्रामपंचायतीकडून महिलांसाठी काही उपक्रम घेतले जातात, त्याविषयी काय सांगाल? महिलांसाठी उपक्रमामध्ये आता म्हणजे पूर्वी पैसे नसायचे, पण आता 15वी वाल्यापासून आपण महिला बालकल्याण या ह्याच्या अंतर्गत आता आम्ही ड्रायव्हिंग क्लास घेतले होते. म्हणजे गुरवळी असं गाव आहे की रोड पासून 3 किलोमीटर आतमध्ये जाण्याची काही सोय नसते. म्हणजे तिथं तुम्हाला स्वावलंबी बनलंच पाहिजे. मग त्यासाठी आम्ही ड्रायव्हिंग प्रशिक्षण घेतलं होतं. तर जवळपास 35 महिलांना आम्ही 4 व्हीलर ड्रायव्हिंगचा क्लास घेतला होता. नंतर आरीवर्कचं पण प्रशिक्षण घेतलं होतं, शिवण क्लासचं घेतलं होतं, केक बनवणे, मसाले तयार करणे वेगळे वेगळे. नंतर बचत गटांमध्ये सुद्धा आम्ही महिलांना सांगत असतो की जास्तीत जास्त महिलांनी त्याच्यामध्ये जात. शासनाच्या कितीतरी योजना अशा आहेत की ज्याच्यामध्ये बचत गटांना शासनाकडून अनुदान दिलं जातं आणि त्याच्यावरती महिलांना व्यवसाय सुद्धा उभा करता येऊ शकतो. कमी व्याजदराने कर्ज मिळतं बचत गटांना. मग त्याच्यातून महिलांनी पुढे जावं असंही वाटतं. हे मी सांगू शकतो. बऱ्याच वेळा महिलांना माहित असतं की आपल्यासाठी कुठल्या योजना आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? महिलांसाठी कुठल्या योजना सध्या आहेत? महिलांसाठी योजना म्हटलं तर आपण 10% महिला बाल कल्याणमधून महिलांना जे प्रशिक्षण वगैरे देतो त्या एक योजना असतात. आणि जिल्हा परिषद किंवा महिला बाल कल्याण पंचायत समिती विभाग यांच्याकडून सुद्धा योजना असतात महिलांसाठी. सुकन्या समृद्धी योजना ही पोस्टाची एक योजना आहे की जी मुलींसाठी आहे की मुली जन्माला आल्यानंतर त्यांच्या नावे आपण पैशाची गुंतवणूक करू शकतो. परत महिलांना शिलाई मशीन, मिरची कांडप यंत्र ह्या सुद्धा योजना जिल्हा परिषदकडून राबवल्या जातात. म्हणजे अशा प्रकारे आहेत महिलांना बऱ्याचशा योजना. किंवा बचत गटामार्फत सुद्धा जे काही व्यवसाय प्रशिक्षण दिलं जातं आणि तो व्यवसाय सामूहिकरित्या बचत गटांनी चालवावा आणि त्याच्यातून सुद्धा महिलांना म्हणजे आर्थिक लाभ मिळण्यासाठी सुद्धा त्या सगळ्यांनी एकत्र येऊन करावं हा मेन त्याच्या मागचा उद्देश असतो. तर तशी सुद्धा योजना आहे. खरंच मॅडम तुम्ही खूप छान काम करताय. तुम्हाला तुमच्या पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नवरात्र विशेष भागामध्ये आज आपण इथेच थांबूया. यापुढेही असंच भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.